गावाकडच्या आणखी काही बातम्या पाहणार आहोत, पण संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद सुरू होती. आपण थेट जाऊया. जी पानं होती, जी पिकली होती, जी गळाली होती, जी खाली पडली होती, सडली होती, त्यांना आम्ही उचलून कचऱ्यात टाकलं. मला नाही कळालं ही गोष्ट. या शिवसेने वाढीमध्ये मग ते प्रबोध नवलकर असतील, मधुकर सरपोतदार असतील, लीलाधर डाके असतील, शरद आचार्य असतील, असे अनेक नेते हे त्या काळामध्ये या झाडाची खऱ्या अर्थाने पालवी होते. आणि त्या पालवीमध्ये, त्यांच्या छायेमध्ये आमच्यासारखे शिवसैनिक घडले गेले होते. एखाद्याचं काम संपलं म्हणून त्याला उचलून कचऱ्यामध्ये टाकलं, हे म्हणणं कितपत योग्य हे मला काही कळालं नाही. त्यांना हेही माहीत नाही, जरी गळालेलं पान असेल, पिकलेलं पान जरी असलं तर त्याचं पुन्हा खत निर्माण करतात आणि त्या खतामध्ये पुन्हा एका बीला अंकुर त्यात रुजतात आणि त्याच्यातून पुन्हा एक झाड उभं राहतं, हे त्यांना आतापर्यंत माहीत नाही. मला आश्चर्य ह्याच गोष्टीचं वाटतं. दुसरा एक त्यांनी मुद्दा मांडला की शिवसेना प्रमुख हे आमचे आहेत, माझे वडील आहेत. अहो, असं तुम्ही कसं बोलू शकता? शिवसेना प्रमुख हे तुमचे नाही, महाराष्ट्राचे नाही, देशाचे नव्हे तर पूर्ण जगाचे एक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माझे शिवसेना प्रमुख हे एवढे मोठे झालेले, ह्यांना पाहवत का नाही? आज जर तुम्ही पाहिलं असेल, मुख्यमंत्र्यांच्या दालनात जा, 6व्या माळ्यावर जा, त्या ठिकाणी शिवसेनेचा प्रमुखांचा फोटो त्याच्या मागे लागलेला, मुख्यमंत्र्यांच्या मागे. अभिमान वाटत नाही तुम्हाला? चांगलं वाटत नाही? उद्या जर एखाद्याने जर असं म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज चे आम्ही वंशज आहोत, महाराजांचा फोटो हा तुमच्या स्टेजवर नसला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो तुमच्या स्टेजवर नसला पाहिजे, चालेल का तुम्हाला? मग आपण इतरांचे फोटो का वापरतो? कारण की ते मोठे आहेत, ते मोठे नेते आहेत, ते समाजापुरतं किंवा एखाद्या कुटुंबापुरतं मर्यादित नसतात. त्या शिवसेना प्रमुखाची उंची कृपया करून तुम्ही कमी करू नका. आम्ही आजही सांगतो की शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या पुण्याईमुळं आज आम्ही आमदार, खासदार, मंत्री सगळे जे झालेत ना, ते शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादामुळे. म्हणून त्यांना तुम्ही इतकं छोटं करायचं का प्रयत्न करतायत? तुम्हाला राजकारण करायचं तर तुम्ही राजकारणामध्ये स्वतःचा ठसा उमटवा ना. आजही देशामध्ये कोणीही शिवाजी महाराज, आम्ही ज्या काही सभेची सुरुवात करतो, तुम्ही जे सभेची सुरुवात करता, पहिले नाव कुणाचं घेता? छत्रपती शिवाजी महाराजांचं घेता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेता, नंतर शिवसेना प्रमुखांचं नाव घेता. एका दर्जामध्ये वर गेलेल्या माणसाला खाली खेचायचं काम करू नका. शिवसेना प्रमुखांनी असं कधीच नाही केलं. शिवसेना प्रमुख जरी इतके मोठे जरी झाले होते, तरी त्यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजाला नमस्कार केल्याशिवाय सभेची सुरुवात केली नाही. हे कसं विसरता? म्हणून शिवसेना प्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, ही प्रत्येक शिवसैनिकांचं दैवत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. यापुढे असा उल्लेख करू नका. शिवसेना प्रमुखाला खुजं करण्याचा प्रयत्न करू नका. जी पानं गळालीत ना, त्यांचा अपमान करू नका. आज आम्हीही पाहतो, मनोहर जोशी तुमच्या बाजूला बसलेले दिसत नाहीत, कधीही लीलाधर ढाके तुमच्या बाजूला बसलेले दिसत नाहीत. हे जे काही होतंय हे काळानुसार बदलत जातं. येणाऱ्या नवीनचं स्वागत जरूर करा, परंतु जे काही आपल्या घरातले आहेत, ज्याला आपण कुटुंब प्रमुखाचा दर्जा दिलेला आहे, त्यांना सुद्धा विसरू नका. हे जर विसरले तर याचा अर्थ तुम्ही शिवसैनिकाला सुद्धा विसरत चाललेले आहात. विशेषतः पालापाचोळा हा शब्द वापरला आहे साहेब, त्याविषयी काय बोला? पालापाचोळा कसं म्हणू शकता? सरपोतदार साहेबांनी ते झाडाचा पाला नव्हता कधी? लीलाधर ढाके त्या झाडाचा पाला नव्हता कधी? मनोहर जोशी आजही ते आहेत ते नव्हते? शरद आचार्य नव्हते? हे सर्व जे मोठे लोक होते त्यांच्या सावलीत तर आम्ही वाढलो. शिवसेना प्रमुख अख्ख्या महाराष्ट्रभर त्यावेळेला फिरत नव्हते, परंतु हे जे सर्व जे नेते होते, हे नेत्यांनी एकेका गावामध्ये, खेड्यामध्ये जाऊन शिवसेना रुजवायचं काम केलं. त्याला पाला पाचोळा म्हणता येणार नाही. आम्ही पाला पाचोळा नाही. आमच्या आयुष्यातले जी काही महत्वाची दिवस होती ही शिवसेनेत घालवलेली आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी 38 वर्ष घालवलेली आहेत. आम्हाला पालोपाचोळा झालो आम्ही. आजच्या घडीला आम्ही पालोपाचोळा वाटतो तुम्हाला? उद्या जर तुम्हाला कोणी पालोपाचोळा म्हटलं तर काय होईल? ह्याचं भान ठेवलं पाहिजे आपण. एक सगळ्यात मोठी टीका जी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केली ते म्हणजे अशा प्रकारे सरकार स्थापन करणं ही महत्वाकांक्षा राक्षसी आहे, हावरटपणाची आहे. एखाद्या सत्तेमध्ये जाण्यासाठी शिंदे साहेबांनी हा उठाव केला नव्हता.
शिंदे साहेबाला सत्ता पाहिजे म्हणून उठाव केला नव्हता. त्यांनीच मान्य केलेलं आहे की शिंदे साहेब हे 2 नंबरचे नेते होते. त्यांच्याकडं नगरविकासासारखं महत्वाचं खातं होतं. त्यांनी हेही सांगितलंय की मी आजारी असताना घडलेला हा प्रकार आहे, मुळात हा चुकीचा आहे. हे जे त्यांनी स्टेटमेंट दिले हे चुकीचं आहे. हे मी त्याला साक्षी आहे, मी आय विटनेस होतो या सर्व प्रकारामध्ये, म्हणून मला बोलायचा तो अधिकार आहे. गेल्या 1.5 वर्षापासून ह्या गोष्टीवर वारंवार करोनाच्या मधल्या काळात सुद्धा उद्धव साहेबांचं आजारपण आहे. निश्चित आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली. मी त्यांचे तुम्हाला फोटो दाखवेल, अभिषेक केला आम्ही की उद्धव साहेबांची प्रकृती चांगली व्हावी म्हणून. परंतु ही जी घटना आहे 1.5-2 वर्षापासून चालली होती. उद्धव साहेबाबरोबर 5 मिटिंगा ह्या आजारी पणाच्या काळात झालेल्या नाहीत. उद्धव साहेबांवर ज्या मिटिंगा झाल्या त्यांना वारंवार जाऊन जे सांगितलं गेलं होतं त्यावेळेला हे सगळं ठरलं गेलं होतं. त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्याला नकोय. परंतु आजही त्यांचं पाहिलं, मुलाखतीमध्ये पाहिलं तर त्यांचा हट्ट असा आहे की नाही, त्यांनीच आम्हाला सारलं, तेच आमचे चांगले सहकार्य. हे चुकीचं आहे. म्हणजे एकंदरीतच कळलंय पण वळलंय नाही असं म्हणता येईल. आता वळू दिलं नाही की वळलं नाही हा प्रश्न क्वेश्चन मार्क आहे. त्यांना सगळं कळत होतं का नव्हतं कळत, किंवा कळू देत नव्हते, हा थोडा एक क्वेश्चन मार्कच आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांना कोणत्या तरी पक्षात प्रवेश करावा लागेल, तर असं म्हणताना त्यांनी नाव घेतलं की सपा किंवा MIM सारख्या छोट्या पक्षांमध्ये त्यांना जावं लागेल. आमची चिंता नका करू. आम्हाला कोणत्या पक्षात जायचं, जावं लागेल की नाही लागेल. आता तुम्ही एकीकडे असंही म्हणतात, दुसरीकडे सुप्रीम कोर्टातही जातात. अरे एखाद्या स्टेटमेंटवर स्टिकअप राहा ना. तुम्ही राज्यसभेला असेल का विधान परिषदेला कुणाकुणाची मतं घेतली हे तुम्हाला माहित नाही का? दरवेळेला महानगरपालिकेमध्ये आपण कुणाची मतं घेतो बहुमतात येण्यासाठी माहित नाही का? त्यांची मतं घेताना तुम्हाला चांगलं वाटताना आम्हाला असं दाखवतात की आम्ही आता MIM मध्ये जाणार का सपामध्ये जाणार आहे. अहो आपणच तोडीबाजी करताना त्यांचीच मतं घेतली होती ना. काही खोटं आहे हे तरी उद्धव साहेबांनी एखाद्या वेळेला सांगावं ना. म्हणून असा आरोप करण्यापेक्षा आमचा रस्ता काय आहे हे आम्ही पाहू ना. त्याची इतकी चिंता असेल तर तुम्ही हे युती तोडली असते तर आपण बरोबर राहिलो असतो. पण ते म्हणतात मवियात सभ्यता आणि समन्वय होता. युती तोडली असं तुम्ही म्हणता, पण ज्या वेळेला युती तुटायला आली होती त्यावेळेला तर शिवसेनेला मुख्यमंत्री पदच देणार नव्हते. 2.5 वर्षाची बोलणी झाली होती. ती जर दिली असती तर आता ही परिस्थिती झाली नसती असं देखील मला तरी म्हटलंय. त्यांच्यामध्ये ती एक ज्या रूममध्ये त्यांची चर्चा झाली ती चर्चेचा साक्षीदार उद्धव साहेब आणि ते आहे. त्यामुळे त्याच्यावर मला भाष्य करता येणार नाही. परंतु अशा अनेक घटना त्याच काळामध्ये झाल्या होत्या की ते फोन करत होते आणि आपण फोन घेत नव्हतो. हे तेवढं सत्य आहे. म्हणून एका साईडने नाही चालता येणार नाही. त्यांचा प्रपोजल सुद्धा हे आलं होतं की ठीक आहे पहिले 2.5 वर्ष आम्हाला द्या, 2.5 वर्ष तुम्ही द्या. असंही त्यांचं प्रपोजल होतं का नव्हतं? होतं. परंतु तो पहिलं आपण घ्यायचं का त्यांना द्यायचं याच्यावरच फक्त डिस्प्यूट राहिला होता. उद्धव साहेब स्वतः बोलले होते आमच्या आमदारांच्या बैठकीमध्ये. त्यांनी सांगितलं होतं की आपण 2.5 वर्ष आपण पहिले घेऊ आणि आपण जर 2.5 वर्ष दिले तर तिथं बोर्डवर लिहू की आमचा कार्यकाल या दिवशी संपेल. भाजप म्हणत होतं की आम्ही जास्त मतांनी आलो तर आम्हाला पहिला द्या, आमचा लिहा. परंतु ते मान्य नव्हतं कारण की त्याच्यामध्ये खोडा घालणारे लोक उद्धव साहेबांच्या आसपास होते. त्यांनी हा खोडा घातलेला. कोण होतं खोडा घालणारे? हा संजय राऊत. शरद पवारचं आणि उद्धव साहेबांचं मला नाही आठवत का असं काही शक्य कधीतरी पाहिलं. मी तरी नाही पाहिलेलं, इतरांनी पाहिलं असं मला माहित नाही. पण एवढं नव्हतं, इतके क्लोज कधीच नव्हते ते. परंतु ते संजय राऊत सारखा माणूस गेला, त्यांनी जे काही जुळवाजुळवी केली का केली आणि त्याचे परिणाम आज आम्हाला सर्वांना भोगावे लागतात. आम्ही हे जे बाहेर पडलो किंवा आम्ही जे काही शिवसेना म्हणून जे आम्ही राहतोय आम्हालाही बरं वाटत नाही. आजही सांगतो तुम्हाला, आम्हालाही वाटतं की नाही आपण सर्व एक संघ असलं पाहिजे, हे आमचं कुटुंब असलं पाहिजे. ही भावना आजही आमची आहे. परंतु ह्यांनी ठरवून मग उद्धव साहेबांना राग कसा येईल, ते मग काहीतरी वेडवाकडं कसं बोलतील, मग यांच्यातलं अंतर वाढेल कसं आणि मग शरद पवार कशी जवळकी कशी साधल्या जाईल हे त्याचा प्रयत्न. मनसेच्या एका नेत्याने ट्विट केलं असं म्हटलेलं आहे की ही स्क्रिप्ट आहे आणि प्रश्न उत्तर पूर्णपणे शरद पवारांनी दिलेली आहे. शरद पवार मोठे नेते, त्यांच्याबद्दल मला बोलायचा अधिकार पण नाहीये, मी बोलतही नाही त्यांच्याबरोबर. परंतु शरद पवार सारख्या माणसांनी हे जर केलं असेल तर ते दुर्दैव आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला असं घडलेलं आहे की एक काहीतरी चमत्कार घडवणारा नेता म्हणून शरद पवार साहेबांकडे पाहिलं जातं. आणि ह्या चमत्कारामध्ये मग काही लिंबू लागतात, काही काळा दोरा लागतो, काही सुई लागते.
हे जे आहे ना, हे संजय राऊत सारखे जे आहेत ना, ते काळा दोरा सुई हे आहेत ते त्या विधी पूर्ण करण्यासाठी वापरणारे हे अवजार आहे. आता शिवसेना प्रमुख व्हायचं आहे का, तुम्ही मर्द नाहीत का, अंधविश्वास ठेवला हा माझा गुन्हा, अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली. और शिवसेना प्रमुख तुम्ही सुद्धा होऊ शकत नाही. उद्धव साहेब सुद्धा शिवसेना प्रमुख होऊ शकत नाही. आमची काय घेऊन बसलाय? आम्ही शिवसेना प्रमुखाच्या पायाजवळ राहू इच्छितो. आम्हाला शिवसेना प्रमुख व्हायचं काही गरज नाही. आम्ही त्यांच्या पायाजवळ राहू. ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, आदरणीय आहेत, वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दलचं आमचं असं स्टेटमेंट कधी नव्हतं. आणि आम्हाला शिवसेना प्रमुख, आमची लायकी आहे की ती शिवसेना प्रमुख बनायची. शिवसेना प्रमुख हे शिवसेना प्रमुख होते. शिवसेना प्रमुखाची बरोबरी करणारे लोक आहोत का आम्ही? त्यांच्या पायाजवळ जरी आम्हाला त्यांच्या पायाचा आशीर्वाद जर घेता आला आज ना, तर तो आमच्यासाठी मोठा आहे. म्हणून माननीय शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले, पहिलं वंदन करायला गेले शिवसेना प्रमुखाच्या समाधीवर. हे आमची त्या निष्ठा आहे. तो आम्ही शिवसेना प्रमुखाला कसं विचारू? एक वेळा तुम्हाला विसरू, पण शिवसेना प्रमुखाला विसरता येणार नाही. सर, आज क्या बताना चाहोगे? उद्धव ठाकरे की मुलाकात हुई, पहली प्रतिक्रिया क्या है? उद्धव जी साहब ने जो आज मुलाकात दी, मैंने भी बड़े गौर से उसको देखा. वो जो जो बातें कह रहे थे, मुझे खुद को ही बुरा लग रहा था. उन्होंने एक बात जरूर कही कि ये जो झाड़ की जो पत्तियां होती है, जो गल जाती है, सड़ जाती है, जो गिर जाती है, उसको कचरे के जैसा साफ करना चाहिए. फिर वो झाड़ को नई पालवी आती है, मतलब नई पंखड़ियां फूटती है. उन्हें शायद इसका भी एहसास होना चाहिए था कि यही वो पत्ते हैं जो वो पेड़ पे लगे थे. जैसे सरपोतदार साहब है, मनोहर जोशी है, प्रमोद नवलकर है, शरद आचार्य, मैं बहुत सारे नेताओं के नाम गिना सकता था. वो पालवी थी, उसकी वही झाड़ के नीचे हम सब बैठ के बड़े हुए हैं. जिन्होंने अपने को छाया दी है, जिन्होंने अपने को बड़ा किया है, उनको तुम कचरा मत बोलो. और एक बात और है हमारे पास कि वो जो कचरा होता है ना, ऐसा तुम जिसको कचरा बोलते हो, उसको एक जगह पे जमा किया जाता है, उसका फिर से खाद बनती है, और वो खाद में से फिर भी बीज डाल के एक नया झाड़ तैयार हो जाता है. इसलिए उनकी अहमियत इतनी कम मत करो. आज हम भी देख रहे हैं, तुम्हारे नजरों में कुछ कुछ लोग आज भी वो गले सड़े पत्ते लगते हैं. उनको मैंने देखा नहीं ये सब प्रोसेस में उनको कभी बुलाया गया करके. मनोहर जोशी एक लोकसभा के स्पीकर रह चुके हैं, महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं, लेकिन उनको कभी मैंने अभी बहुत दिन हो गए स्टेज पे देखा नहीं. मैं लीलाधर ढाके को देखता नहीं. मैं बहुत सारे पुराने जो नेता है, वो नेतागण को कभी देखता नहीं. इसका मतलब है कि अब तुम्हारा काम खत्म हो गया, अब तुम सड़क जाओ, अब हम हमारे तरीके से चलाएंगे. ये जो नीति उन्होंने बताई वो गलत थी. शिरसाट साहेब, शहाजी बापू मराठी मातीत कसे काय जन्माला आले अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली. तेव्हा हे होते आमदार